म्युच्युअल फंड इज अ स्कॅम. इन्व्हेस्टमेंट करण्याआधी जो डेटा आपण बघतो आणि ॲक्च्युअली जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस जो रिटर्न्स आपल्याला मिळतो याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला मोठा फरक बघायला मिळतो. हा फरक का असतो? कारण की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केलेली नसते आणि फक्त डेटा चेक करत असतो, त्यावेळेस आपण एक डेटा ॲनलायझर सारखा तो डेटा थर्ड पर्सन, थर्ड व्ह्यूनी बघत असतो. बट जेव्हा आपण स्वतः इन्व्हेस्टर असतो, स्वतः जेव्हा आपले स्टेक्स त्याच्यामध्ये असतात, त्यावेळेस मात्र आपले इमोशन्स काम करतात. आणि त्यामुळे हा जो गॅप क्रिएट होतो, जो इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स आणि इन्व्हेस्टरला मिळालेले रिटर्न्स याच्यामध्ये जो गॅप क्रिएट होतो, तो त्याला बिहेवियर गॅप असं म्हटलं जातं. आणि हा गॅप जर तुम्हाला भरून काढायचा असेल, तर त्याच्यावर 3 सोल्युशन आहे. पहिलं सोल्युशन आहे, की तुम्ही लाँग टर्म विचार करा. दुसरं सोल्युशन आहे, की तुम्ही तुमच्या गोलला आणि इन्व्हेस्टमेंटला एकमेकांशी अटॅच करा. आणि तिसरं सोल्युशन आहे, एका चांगल्या फायनान्स प्रोफेशनलकडून सल्ला घ्या.